आत्ता आपण आलो आहे गॅस पंपामध्ये गॅस टाकण्यासाठी. आता गॅस कितीचा बसतोय, आज पण 2 घंटा गॅस आहे आणि किती रुपयाचा गॅस बसेल हे बघू. किती वेळ लागेल. आता सीएनजी पंप हिंगण्याचा बंद व्हायला लागला आहे आणि त्याच पिरियडमध्ये आम्हाला मध्ये घेण्याचं आलं नशिबाने आमच्या. चला बघू आता कशामुळे बंद होते काय होते ते विचारून बघू. तर अशा प्रकारे आपला गॅस टाकून झाला आणि गॅस बसला 240 रुपयाचा. आता 240 रुपयामध्ये किती धंदा होणार आहे हे बघू आपण. 52 पहिली ओपनिंग झाली. आपण आलो होतो सनसिटीमध्ये. सनसिटीतनं आपल्याला पहिलं भाडं भेटलेलं आहे. आता पहिलं भाडं नक्की भेटलं आहे कुठलं हेच आपल्याला माहिती नाही, कारण रॅपिडोला बसलेले. रॅपिडोला ॲटो क्लिकर चालतो, त्याच्यामुळं रॅपिडोच्या कृपेवर आपण आता चालणार नक्की कुठं हा मोठा प्रश्न आहे. काही दिवस लोकल पण बसते, काही दिवस मोठा आकडा बी बसतो. चला बघू आता काय नक्की मोठा आहे का छोटा आहे. ते काय म्हणलेले वाघोलीच्या बसस्टॉपला जायचे. वाघोलीचा बसस्टॉप नाही आहे ते उतरले खराडी बायपासला. बायपासच्या इथं बसस्टॉपलाच लेफ्टला एक ट्रॅव्हल्सचा पॉईंट आहे, तिथं उतरले ते. आणि आपल्याला रेट ठरलेला आपला 430 रुपये मीटर झालेलं 389 रुपये. आपण घेतले त्यांच्याकडनं 430 रुपये, कारण बोलून आलेलो आपण आणि त्यांनी राईड कॅन्सल केलेली. त्याच्यामुळं काही बोलून नाही शकत आपण. त्यांनी राईड कॅन्सल केली म्हणून महागात पडलं. जवळपास 10-20 रुपयेच वाढले असते, पण आता 30 आणि 40-50 रुपये त्यांचे वाढले बिना कामाचे. आणि ठरवून जाऊ नका, मीटरने बोलल्याच्यानंतर मीटरने जावा, हे उद्देश होता सांगण्याचा. खरं 1250. यह स्टूडेंट ऑटो राइड है, कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. तुम्ही टाकला मीटरने, मीटर टाकल्याच्या नंतर तो म्हणतोय की मीटरने नाही म्हणला आणि स्टुडंट राईड बुक केली आणि स्टुडंट बी नाही येतो म्हटलं. मग मार्क कॅन्सल म्हटलं. त्याच्याकडनं घेतले आपण 100 रुपये घेतले आपले. चला बघू आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठली पडते. तर अशा प्रकारे आपण तिथं बसलो. तिथं मीटरने एक भाडं भेटलं 54 रुपयाचं आणि 54ला जसं सोडलं 1 किलोमीटर जायचं आणि 1 किलोमीटर आणायचं असं एक भाडं पडलं. त्यांचे भेटले 90 रुपये. आता चला बघू आता एक 84 रुपयाची उचलली आहे. आता 84 रुपयाचे किती वेळ लागतो पिकअपला हे बघू. काय होतं हे बघू आपण. खराडी साईडला आलं ना, खरं सांगतो खराडी साईडला आलं की धंद्याला लय मार खातो. कसं काय काहीच माहिती नाही. एक राईड जर इकडनं लवकरात लवकर बाहेर निघता आलं तर लवकर निघू वाटतं. नाही तर आज काही झालं तर ह्या एरियात पण लोकल मारत बसणार आहे मी, हे डोक्यात ठेवून आलेलो आहे. तर चला बघू आता ही लोकल पिकअप होतोय का नाही. ओलाला बसलेली बुकिंग आपल्याला. अशा प्रकारे आपला ड्रॉप झाला. पहिलं खरेडीतनं जिथं ड्रॉप केला तिथं होतं 0 पिकअप लोकेशन होतं आणि त्यांचे भेटले आपल्याला 78 रुपीज. तर चला बघू आता नेक्स्ट राईड खराडी चौकाच्या जवळपास आलेलो आहे. तर खराडी चौकातनं कुठली राईड पडते हे बघू आपण. OTP स्कॅनर पाठी मग खालीच 45 दाखवतोय. अशा प्रकारे आपला हा पण ड्रॉप झाला. 1 किलोमीटरला 45 रुपये आपल्याला भेटले. आणि जसा 1 किलोमीटरचा ड्रॉप सोडला की तसे आपल्याला एक राईड आपल्या रॅपिडोला ह्याच्या राईड चालू झालेले आहेत, मटेरियल राईड. तर तशी एक मटेरियल राईड पडली आता आपल्याला. चला बघू आता मटेरियल नक्की काय आहे. इब्राहिम भाई और निकल गया 210 रुपये हुआ है भाड़ा. उधर जाने के बाद मेरा ये लगाया ऑफर एक बैठ गया 2. प्रकारे आपल्या गाडीत मटेरियल भरण्यात आलं. आता मटेरियल घेऊन आपण चाललोय खरं वाघोली साईडला. कुठं काही कारवाई पकडण्यात येईल का नाही आपल्याला माहिती नाही. रॅपिडोने हे नवीनच चालू केलं आहे, रॅपिडो आणि उबेरने. हे लिगली आहे का हा माझा प्रश्न आहे. कारण काय आहे की ही गाडी आहे मटेरियल वाहतूक नाही, माल वाहतूक नाही, या सीट वाहतूक आहे. तर सीट वाहतूकमध्ये मटेरियल वाहतूक करायचं परमिशन आहे का रॅपिडो आणि उबेरकडं.
असं माझा प्रश्न आहे. चला बघू आता 210 रुपये 9 किलोमीटरलाच आपल्याला देणार म्हणलं तर म्हणजे बोलण्यात आलं आहे आणि अर्धा तासामध्ये ड्रॉप आहे. तर चला ड्रॉप करू पहिला. तुम्ही ड्रॉप लोकेशनला पोहोचला आहात. एक्स्ट्रा पैसे मागू नका आणि कस्टमरशी नम्र संवाद ठेवा. झालं पेमेंट. स्कॅनर असेल तर पाठीमागायचं. आता जेवण केलं, जेवण झालं. आता जेवण झाल्याच्या नंतर आता एक स्टुडंट राईड पडले. त्याला पहिलाच फोन लावला, भाऊ मीटर नाही म्हणलं स्टुडंट राईड मीटर नाही नसते हे ते म्हणला पहिला. त्याला म्हटलं स्टुडंट राईड फक्त पेपरसाठी फ्री आहे आणि दुसऱ्या कामासाठी स्टुडंट आय डी यूज करू शकत नाही. आणि स्टुडंट आय डी दाखवून तो कुठेही फिरू शकत नाही. फक्त कॉलेज आणि शाळा ह्याच्यासाठीच असते स्टुडंट आय डी. तर या म्हणला पटकन या म्हणला. त्याला करू पिकअप. आता ही कुठली आहे हे बघू. यह स्टूडेंट ऑटो राइड है. कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. आय डी कार्ड शाळेला नाही चालले ना, कॉलेज शाळा. हो अहो आत्ता आलेलो आपण वाघोलीतनं दगडूशेठच्या थोडंसं पुढं आलो होतो. तर त्यांचं बिल झालं ॲप्लिकेशन स्टुडंट राईडने आले होते. ते दाखवलं 340 मीटरने आणलेलं 387 रुपये झाले. आता बुधवार पेठेतनं कुठली नेक्स्ट राईड वाजणार आहे. लक्ष्मी रोड माझ्या समोर आहे. लक्ष्मी रोडला जाऊन थांबू आपण, कारण की लक्ष्मी रोडवरनं राईड वाजू शकतात. तर चला बघू आता सिटीमधनं आपण कुठली राईड उचलतो. आणि सिटीमध्ये तर पब्लिक आरामात मिळते आणि राईड मिळायला पाहिजे. आणि किती वेळ लागेल हे बी बघू. 5 वाजून 5 मिनटं झालेले. तर इथनं किती वेळामध्ये राईड उचलतोय आपण ते बघू. भेटली 10 मिनटामध्ये 5 वाजून 12 मिनटामध्ये आपल्याला भेटलेली कोथरूड. चला करू पिकअप कोथरूड. तर कोथरूड कशाला इथं वेळ व्हायला घालण्यापेक्षा आपण इथनं बाहेर निघू एकदाचं. इथनं आकडे वाजतात आहे 200-200, पण आपल्याला पाहिजे ते परत खराडी साईड आपल्याला जायचं नाही. खराडीचेच वाजतात आहेत, त्याच्यावर नको म्हणलं. कोथरूड 100च्या आली आहे. लोकल मारत बसतो आपण आता. तर कोथरूडला करू पिकअप. कोथरूड काय म्हणतंय काय नाही बघू. ₹130 दाखवतोय. स्कॅनर पाठीमागायचं. आपण आलेलो कर्वेनगर रोडला. कर्वेनगर रोडला आपल्याला भेटले ₹130 7 किलोमीटरला. तर चला बघू आता. जसा तो ड्रॉप केला की लगेच नेक्स्ट राईड पडली मीनाक्षीपुरम का विनाक्षी काय तर मीनाक्षीचं असणार आहे. वडगाव बुद्रुक आलेला. चला बघू आता वडगाव बुद्रुकचे किती होतं. खरी वडगाव बुद्रुक, पण वडगाव बुद्रुकपेक्षाही भारी बुकिंग होती नांदेड सिटी. तर नांदेड सिटी वाजल्याच्या नंतर म्हटलं नांदेड सिटीला जाऊ. ₹144 दाखवलेले. थोडं राऊंड पण होईल, थोडा आकडा बी चांगला भेटेल. 111पेक्षा 144 परवडेल ना. ₹30 तर वाढून मिळतात. प्लस नांदेड सिटीतनं चांगली बुकिंग मिळू शकते. तर चला बघू आता नांदेड सिटीचे नक्की किती होतात. तो माहिती ना. ₹17 पर किलोमीटर असतं. 22 किलोमीटरची राईड भेटलेली आहे मला वाटते.
करू पिकअप आणि किती किलोमीटर कुठं जातो हे बघू. इलेवन 411. आलेलो नांदेड सिटीतनं आलेलो हडपसर मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनचं बिल झालं कम्प्लिटली 411 रुपये आणि दाखवले होते 365 रुपये. चला आता बघू नेक्स्ट राईड आपल्यासाठी कुठली पडते. हडपसर मेट्रो स्टेशन, मेट्रोमध्ये आहे हडपसर रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन दोनात चुकून आलं, रेल्वे स्टेशन. रोडला आपण खरं हडपसर रेल्वे स्टेशनच्या तिकडं रेल्वे स्टेशनवरून आलो आहे आपण मुंडव्याच्या CNG पंपात. आता चला बघू CNG किती रुपयाचा बसतोय, कारण की एक कंडी गॅस आपल्याला जास्त वेळ करायचा आहे धंदा, त्याच्यावर आपण आलो आहे गॅस टाकण्यासाठी. तर आजचा सकाळी बसलेला 240 रुपयाचा कॅश दिलेली आपण, आणि आत्ता कितीचा बसतोय आणि टोटल धंदा किती होणार नाही ते पण बघू. आता मुंडव्याच्या गॅस पंपातनं आपण बाहेर निघलो आहे, म्हणजे गॅस पंपात आहे अजून. मुंडव्याच्या गॅस पंपामध्ये आपल्या गाडीमध्ये मेन महत्त्वाचा गॅस बसला कितीचा, 240. सकाळी बसला 260, आत्ता बसला आहे. आता टोटल संध्याकाळी बघू आपण किती गॅस उडतोय आणि किती धंदा करून घरी जातोय हे बघू आपण संध्याकाळी. अजून नाही, आपण आज नाईट मारायची शक्यता आहे आपली, पण किती वाजूस तर मारेल ह्याची गॅरंटी नाही आपली. इथली आपल्याला नेक्स्ट राईड मुंडव्याच्या तिथनं भेटली, खराडी भेटली आहे 5 किलोमीटरची. 5 किलोमीटरला 98 रुपये दाखवले. तर चला पिकअप करू आणि किती वेळ लागतो आहे खराडीला आणि खराडीमध्ये कुठं जातो आहे हे बघू आपण. 6286. प्रकारे आपला खराडीचा पण ड्रॉप झाला. खराडीचा आपल्याला भेटले 101 रुपये, 98 रुपये दाखले, 2 रुपये वाढले आणि ते 2 रुपये परत कमी झाले कस्टमरनी, म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये बी 101 रुपये का 102 रुपये दाखवले आणि मीटरला झाले 98 रुपये. जाऊ दे, एवढं तेवढं होत राहतं. तर नेक्स्ट राईड आपल्यासाठी खराडीतनं कुठली पडणार हे बघू आपण. 761. ओके. पाठ 2 बुकिंग झाले आपल्या, लागोपाठ 2 बुकिंग. खराडीमध्ये होतो, खराडीतनं आपण गेलेलो लोगाव साईडला गेलेलो, बादल्या रोडने एअरपोर्टचा. तर त्यांचे घातलेले आपल्याला 160 रुपये आणि तिथनं लगेच ॲडव्हान्समध्ये पडलेली विश्रांतवाडीच्या आपल्याला भेटले कम्प्लिटली 130 रुपये. चला बघा आता विश्रांतवाडीत आहे, विश्रांतवाडीमध्ये आपल्याला नेक्स्ट राईड कुठली मिळते आणि किती वेळ लागतो. 10:30 वाजलेले. एम टी म्हणजे बुकिंग वाजत नाही आहे 11, 11:30. 11च्या नंतर कुणी अपेक्षा कमी करावी. जर घराकडे जाणार असाल तर नाईट पूर्ण मारणार असाल तर तुमच्यासाठी बुकिंग आहेत, पण जे 10-11पर्यंत करून घरी जाणार असेल, 12पर्यंत घरी जायची इच्छा असेल, जो मेंबर ड्रायव्हर त्यांनी 11, 10:30च्या घरातच बुकिंग घराकडची बघावी, कारण 11 वाजल्याच्या नंतर बुकिंगच भेटत नाही, वाजलीच जात नाही, बुकिंगच वाजत नाही. आत्ता मी आलो MT पार्किंगच्या इथं जवळ आलो आहे, म्हणजे एरडाच्या इथनं पार्किंगकडे टर्न केलं आहे. बुकिंग पडली तर मला एकाच जागेवरनं पडू शकते, ती आहे FC रोड. FC रोडला बघू आता काय भेटतं आहे का. FC रोड म्हणा, जंगली महाराज रोड म्हणा, ह्या रोडवरनं शक्यता आहे मिळायची. तर चेक करू म्हटलं, कारण की वेळ व्हायला असं बी जाणार आहे. इकडे बसून जाण्यापेक्षा थोडंसं MT जाऊ, 2 रुपये कमी मिळतील, पण घरापर्यंत तर मिळतील एवढं अपेक्षा करून चाललो आहे आता आपण खरं तरी. चला बघू पुढे गेल्याच्या नंतर कुठली मिळती.
तर आपल्याला एमटीच घरी जायला लागेल, ते बघू आपण पुढे गेल्याच्या नंतर. ती छत्रपती शिवाजीनगरवरनं आपल्याला मेट्रो स्टेशनवरनं भेटलेली आहे बुकिंग, वेणताई कॉलेज वडगाव बुद्रुक. तर चला बघू आता, करू पिकअप. पहिला पिकअप होतोय का नाही हा गॅरंटी नाही आहे, पण होईल असं वाटतंय आपल्याला तरी. चला बघू आता किती दाखवल्यात आणि किती पैसे मिळतील आपल्याला. पिकअप लोकेशनला पोचलो, फक्त कॉलला क्लिक करायचं होतं, तर काय राईड कॅन्सल झालेली आहे. चाललंय रात्रीचं काम, कशाचं काम चाललंय काय माहिती एवढं रात्रीचं झालंय. बघू आता हे ह्याच्यावरच जाणार आहे, कालच्या ह्याच्यावरच, कारण 12 वाजून 12:30 वाजलेत. तर 592 रुपये, 592 प्लस उबर दादाने काय दिलंय, उबर दादाने दिले रे, रॅपिडो दादाने तरी दिलेलं वाटतंय. पर रॅपिडो कॅप्टन बुक करो 15 तारीख, 15-16 आहे ना, हां 15 तारीख. अरे 10-10 आहे रे, बस नाही आहे अभि बस. तर एवढा धंदा परवडतो का एवढं मला सांगा तुम्ही. फक्त त्याच्यातले तरी खाण्यापिण्यासाठीच माझे 150 रुपये गेलेले आहेत, मायनसिंग 150 रुपये खाण्यासाठीच गेलेले आहेत. प्लस 250 400 किती होतात, 4 आणि 5 500 रुपये. तर माझा गॅसच गेला आहे, त्याच्यात उद्याचा धंदा अर्धा होईल. पण तर धंदा किती राहिला हे बघा.